नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अकाली मृत्यूचं रहस्य. आयुष्य कमी का होतं? गरुड पुराण काय सांगतं? मित्रांनो, मृत्यू ही एक अटळ गोष्ट आहे. पण कधी कधी जेव्हा एखादा माणूस अचानक जातो, कोणी अपघातात, कोणी अचानक आजाराने, कोणी झोपेतच प्राण सोडतो, तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो. याचं आयुष्य इतकं लवकर का संपलं? हा फक्त योगायोग असतो का नुसतं नशीब की देवाची इच्छा? हिंदू धर्मशास्त्र याला सरळ अपघात म्हणत नाही आणि इथे सुरू होतं गरुड पुराण सांगणारं भयावह पण डोळे उघडणारं सत्य. गरुड पुराण असं सांगतं की मनुष्याचा मृत्यू अचानक असू शकतो, पण तो कारणाविना कधीच नसतो. मंडळी, व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये एकदम श्रद्धेने जय श्री हरिविष्णू लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गरुड पुराण म्हणजे भीतीचा ग्रंथ नाही, तो इशाराचा ग्रंथ आहे. अनेक लोक गरुड पुराणाचे नाव ऐकताच घाबरतात, कारण परंपरेनुसार मृत्यूनंतर याचं पठण केलं जातं. म्हणून लोकांना वाटतं हे तर फक्त मृत्यूसाठीच पुस्तक आहे. पण सत्य वेगळंच आहे. गरुड पुराण हे मृत्यूनंतर वाचण्यासाठी नसून जिवंत असताना समजून घेण्यासाठी आहे. कारण यात सांगितलेलं प्रत्येक वाक्य आपल्या आजच्या कृतीशी जोडलेलं आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला स्पष्ट सांगितलं आहे, माणूस स्वतःच आपल्या आयुष्याची लांबी ठरवतो. हे ऐकायला कठोर वाटतं, पण कर्म सिद्धांताचा हा मूलभूत नियम आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त पुढचा टप्पा आहे. गरुड पुराण सांगतं की मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नाही. शरीर नष्ट होतं, पण आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो आणि त्या प्रवासात यमदूत प्रश्न विचारत नाहीत. कोणीही वकील नसतो, कोणतीही शिफारस चालत नाही. फक्त आणि फक्त कर्माचा हिशेब असतो. आणि जेव्हा हा हिशेब वेळेआधी भरलेला असतो तेव्हा आयुष्य कमी होतं. आयुष्य कमी होण्यामागचं कर्मगणित. गरुड पुराणात आयुष्य कमी होण्यामागे 3 मुख्य कारणे सांगितलेली आहेत. ही कारणे समजून घेतल्याशिवाय अकाली मृत्यूचं सत्य समजू शकत नाही. नंबर 1, पूर्वजन्मातील अधुरं कर्मफळ. प्रत्येक आत्मा एका जन्मात सर्व कर्मफळ भोगत नाही. काही कर्ज पुढच्या जन्मात येतं. जर पूर्वजन्मात गंभीर पाप, हिंसा, अन्याय, स्त्री, मातापिता, संतानांचा अपमान अपूर्ण राहिला असेल तर त्या कर्माचं ओझं पुढच्या जन्मात येतं. अशा वेळी आयुष्य कधीच मर्यादित ठरलेलं असतं. नंबर 2, या जन्मातील जाणीवपूर्वक चुकीची मुद्दे. गरुड पुराण स्पष्ट सांगतं, देव चुकांवर शिक्षा देत नाही, पण जाणीवपूर्वक केलेल्या पापांवर परिणाम अटळ असतो. म्हणजे एकदा चूक होणं वेगळं, पण ती चूक पुन्हा पुन्हा करणं हे स्वतःच्या आयुष्यावर घाला घालणं आहे. नंबर 3, लहान वाटणारी पण सतत होणारी पापे. सर्व पापे मोठी असतात असं नाही, पण अपमान, खोटं, कृतज्ञपणा, निर्दयता, अहंकार ही रोजची छोटी पापे हळूहळू आयुष्याची दोरी कापत जातात. गरुड पुराण यालाच हळूहळू होणाऱ्या अकाली मृत्यूच म्हणतात. अकाली मृत्यू म्हणजे अचानक शिक्षा नाही, एक मोठा गैरसमज आहे. देव अचानक शिक्षा देतो, गरुड पुराण याला नाकारतं. ते सांगतं शिक्षा अचानक वाटते, पण तिची तयारी खूप आधीपासून सुरू असते. जसं पाणी थेंबाथेंबाने भरतं आणि एक दिवस काठ ओलांडतं, तसंच पापांची संख्या वाढत जाते आणि एक दिवस आयुष्य कमी होतं. काही लोक चांगले असूनही लवकर का जातात? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. गरुड पुराण याचं उत्तर देतं, सगळं कर्म
या जन्माचं नसतं. काही आत्मा आपलं पूर्व जन्माचं कर्ज लवकर फेडतो आणि मुक्तीच्या दिशेने जातो. म्हणून प्रत्येक अकाली मृत्यू शिक्षाच असतो असं नाही. पण गरुड पुराणात ज्या पापांचा उल्लेख आहे ती पापे केल्यास अकाली मृत्यू हा दंड ठरलेलाच असतो. म्हणूनच गरुड पुराण इशारा देत आपल्याला घाबरवत नाही, पण सावध करतं. ते सांगतं वेळ असताना स्वतःला थांबवा, कारण वेळ गेल्यावर पश्चाताप उपयोगी येत नाही. आणि याच ठिकाणी सर्वात गंभीर प्रश्न उभा राहतो. कोणती अशी कृती आहे जी आयुष्य कमी करतात? कोणती पापे अकाली मृत्यूकडे नेतात? हेच पुढील प्रवाहात गरुड पुराण अतिशय स्पष्टपणे सांगतं. जेव्हा मनुष्य ज्ञानाचा अपमान करतो, ज्या लोकांमुळे तो जन्माला आला त्यांनाच दुखावतो, वासनेला विवेकापेक्षा मोठं करतो आणि निर्दयपणे इतरांचा वापर करतो, तेव्हा त्यांचं आयुष्य हळूहळू लहान होऊ लागतं. आणि याच ठिकाणी गरुड पुराणात सांगितलेली ती भयंकर कृत्ये समोर येतात, जी आयुष्याची दोरी कापतात. मनुष्य अनेकदा स्वतःला एक प्रश्न विचारतो, मी तर कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्या आयुष्यात इतकी संकट का? गरुड पुराण इथेच थांबून एक कठोर सत्य सांगतं. ते म्हणतं, मनुष्य जेव्हा स्वतःच्या पापांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हाच ती पापे त्याचं आयुष्य कमी करू लागतात. आणि म्हणूनच गरुड पुराण काही विशिष्ट कृत्यांचा उल्लेख महापाप म्हणून करतो. ही पापे अशी नाहीत की फक्त ग्रंथात लिहिलेली आहेत. ही पापे आजही समाजात रोज घडत आहेत, कळत नकळत पण परिणाम ठरलेले. ज्ञानाचा अपमान. आयुष्यावर पहिला घाव गरुड पुराणानुसार ज्ञानाचा अपमान हा आत्म्यावरचा सर्वात पहिला आघात आहे. इथे ब्राह्मण हा शब्द फक्त जातीपुरता मर्यादित नाही, तो एक प्रतीक आहे. जो सत्य सांगतो, जो धर्माचा मार्ग दाखवतो, जो समाजाला विवेक शिकवतो, अशा व्यक्तींचा अपमान करणे, हिणवणे, त्याला तुच्छ लेखणे, त्यांच्यावर अन्याय करणे हे केवळ सामाजिक अपराध नाही, तर आत्मिक पातळीवरचं पाप आहे. गरुड पुराण सांगतं, ज्ञानाचा अपमान केल्यावर मनुष्य स्वतःच अंधाराकडे जातो. याचा परिणाम असा होतो की योग्य निर्णय घेण्याची शक्ती नष्ट होते. चुकीचे लोक जवळ येतात, आयुष्यात अपयशाची मालिका सुरू होते आणि हळूहळू आयुष्याचा कालावधी कमी होऊ लागतो. पालकांचा अनादर. देवाला नाकारण्यासारखं पाप. गरुड पुराणात एक वाक्य फार स्पष्ट आहे. ज्या घरात आई वडील रडतात त्या घरावर यमाचा पहारा असतो. आजच्या काळात ही पापे फार सहज घडतात. आई वडिलांना वेळ न देणं, त्यांना ओझं समजणं, वृद्धापकाळात एकटं सोडणं, त्यांच्या शब्दांना किंमत न देणं. मनुष्य मंदिरात जातो, देवाला फुलं वाहतो, पण घरातल्या देवाकडे दुर्लक्ष करतो. गरुड पुराण याला घोर कृतज्ञता म्हणत, याचे परिणाम घरात कायम वाद, आर्थिक अस्थिरता, संततीकडून दुःख आणि आयुष्यावर अचानक आघात, अनेक अकाली मृत्यू या एका पापाशी जोडलेले असतात. वासनेला विवेकापेक्षा मोठं. कारण गरुड पुराणात परस्त्री गमनाबद्दल अतिशय कठोर शब्द वापरले आहेत. कारण वासना माणसाचं विवेक नष्ट करते. जेव्हा मनुष्य विवाहित असूनही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो, फसवणूक करतो, नात्याची पवित्रता तोडतो, तेव्हा तो फक्त दुसऱ्याचं नाही, स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करतो. गरुड पुराण सांगतं, जो वासनेला धर्मापेक्षा मोठं मानतो, त्याचं आयुष्य अचानक कोसळतं. याचे परिणाम घराचा नाश, मानहानी, भीषण आजार, मानसिक विकृती, अनेकदा अकाली मृत्यू, असत्य फसवणूक आणि चोरी, हळूवार होणारा हा विनाश. गरुड पुराण सांगतं, खोटं बोलणं हे एक सवयीचं पाप आहे. मनुष्य सुरुवातीला परिस्थितीमुळे खोटं बोलतो, नंतर कायद्यासाठी आणि मग सवय बनते. जेव्हा खोट्यावर व्यवहार उभे राहतात, पैशासाठी कोणालाही फसवलं जातं, अन्यायाने संपत्ती जमा केली जाते, तेव्हा आयुष्य बाहेरून यशस्वी दिसतं, पण आतून पोखरलेलं असतं. गरुड पुराण म्हणतं, असत्याने कमवलेली संपत्ती आयुष्याची वर्षे खात जाते. याचे परिणाम अपघात, कोर्ट कचेऱ्या, अचानक नुकसान, अकाली मृत्यू, निर्दयता
हिंसा आणि प्राणीहत्या. गरुड पुराणात अहिंसेला सर्वोच्च स्थान आहे, कारण प्रत्येक प्राण्यात आत्मा आहे आणि प्रत्येक आत्मा ईश्वराचा अंश आहे. जेव्हा तेव्हा मनुष्य विनाकारण प्राणी मारतो, क्रूरपणे वागतो, दुसऱ्याच्या वेदनेची थट्टा करतो, तेव्हा तो स्वतःच्या आत्म्यावर घाव घालत असतो. गरुड पुराणात सांगितलं आहे, निर्दयतेचं कर्म रक्तदोष आणि अकाली मृत्यूचं कारण बनतं. अशा व्यक्तींना दीर्घ आजार, असहाय्य वेदना, अचानक अंत हे भोगावं लागतं. या सर्व पापांचा एक समान परिणाम गरुड पुराण स्पष्ट सांगतं. पाप वेगवेगळी असली तरी परिणाम एकच, आयुष्य कमी होणं. कारण ही सर्व पापे मनुष्याला आतून भ्रष्ट करतात. जेव्हा आत्मा अशुद्ध होतो तेव्हा शरीर टिकत नाही. अकाली मृत्यू म्हणजे फक्त देहाचा अंत नाही. गरुड पुराणात अकाली मृत्यूला सर्वात दुःखद स्थिती मानली आहे. कारण आत्मा तयार नसतो, कर्म अपूर्ण असतात, प्रवास वेदनादायक होतो. म्हणूनच गरुड पुराण ही पापे सांगून थांबत नाही. ते पुढे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतं. जर वेळेत पश्चाताप केला तर परिणाम कमी होऊ शकतात. आणि इथेच मनुष्य आपल्याला आयुष्याला एक नवीन दिशा मिळू शकते. जेव्हा अंधार किती भयानक आहे हे समजतं, तेव्हाच प्रकाशाची किंमत कळते. गरुड पुराण भीती दाखवण्यासाठी नाही, तर वाचवण्यासाठी आहे. कारण अजून एक प्रश्न उरतो, इतकी भयानक पापे असूनही मनुष्य वाचू शकतो का? आयुष्य पुन्हा संतुलित होऊ शकतं का? याच प्रश्नाचं उत्तर गरुड पुराण पुढे अत्यंत करुणेने देतं. आतापर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, मनुष्याचं आयुष्य अपघाताने नाही तर कर्माच्या गणिताने ठरतं. पण इथेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जर माणसाकडून चुका झाल्याच असतील, जर पापे घडलीच असतील, तर तो कायमचा नष्ट होतो का? उत्तर आहे नाही. आणि हाच गरुड पुराण सर्वात करुणेनं सांगणारा भाग आहे. गरुड पुराण भीती दाखवून संपत नाही, तो मनुष्याला शेवटची संधी देतो. पश्चाताप, आयुष्य बदलणारी पहिली पायरी. गरुड पुराणात स्पष्ट म्हटली आहे, पापापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे पश्चाताप. जो मनुष्य स्वतःच्या चुकांची जाणीव ठेवतो, अहंकार सोडतो, मी चुकलो हे मनापासून मान्य करतो, त्याच्यासाठी कर्माचं गणित बदलू शकतं. पश्चाताप म्हणजे फक्त भीतीने देवासमोर रडणं नाही, तर आतून स्वतःला बदलणं. जेव्हा अंतःकरण बदलतं तेव्हा कर्माची दिशा बदलते. देव शिक्षा कमी करतो, पण कर्म रद्द होत नाही. गरुड पुराण एक फार महत्वाची गोष्ट सांगतं. कर्म कधीच नष्ट होत नाही, पण त्याचा परिणाम सौम्य होऊ शकतो. म्हणजेच अकाली मृत्यूचं दार पूर्णपणे बंद नसलं तरी त्याची तीव्रता कमी होऊ शकते. आणि हे घडतं योग्य आचरणामुळे. सत्य, संयम आणि अहिंसा. आयुष्य वाढवणारी त्रिसूत्रे. गरुड पुराणात 3 गोष्टी आयुष्य टिकवणाऱ्या मानल्या आहेत. नंबर 1, सत्य. सत्य म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही, तर मनात, वाणीमध्ये आणि कृतीत एकरूपता. जो मनुष्य सत्याच्या मार्गावर येतो त्याच्या आयुष्यातील गोंधळ हळूहळू शांत होतो. नंबर 2, संयम. वासना, राग, लोभ, मत्सर यावर नियंत्रण म्हणजे संयम. गरुड पुराण सांगतो, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्याच्यावर यमालाही मर्यादा पाळावी लागते. नंबर 3, अहिंसा. अहिंसा म्हणजे फक्त मरण टाळणं नाही, तर मनानेही कुणाला इजा न करणे. निर्दयतेपासून दूर जाणारा मनुष्य आपोआप आयुष्य वाढवणाऱ्या मार्गावर जातो. पालक सेवा. सर्वात मोठं प्रायश्चित. गरुड पुराणात पालक सेवेला अनेक यज्ञापेक्षा मोठं पुण्य मानलं आहे. कारण आई वडिलांचे आशीर्वाद थेट कर्मावर परिणाम करतात. जो मनुष्य पालकांचा मान राखतो, त्यांची सेवा करतो, त्यांना मानसिक आधार देतो, त्यांच्यासाठी संकट टळतात. अकाली मृत्यू दूर होतो, आयुष्य स्थिर होतं. गरुड पुराणात म्हटलं आहे, पालकांच्या आशीर्वादात यमदंड वितळतो. दान धर्म. पापांची तीव्रता कमी करणारा उपाय म्हणजे दान. म्हणजे फक्त पैसा देणे नाही, दान म्हणजे गरजवंतांना मदत, भुकेलेल्याला अन्न, दुःखी माणसाला आधार.
गरुड पुराण सांगतं, दान केल्याने कर्म नाही नष्ट होत, पण त्याची जळजळ कमी होते. म्हणजे मोठी संकट लहान होतं. अकाली मृत्यू दीर्घ आजारात बदलू शकतो आणि काही वेळा पूर्णपणे टळूही शकतो. नामस्मरण आणि अंतशुद्धी. गरुड पुराण भक्तीला एक उपचार मानतं. कारण नामस्मरणाने मन शांत होतं. मन शांत झालं की कृत्य शुद्ध होतात. हा देव नाव घेतल्याने अहंकार कमी होतो. पापांची जाणीव राहते. अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतकरण कर्माच्या वेगाला थांबवू शकतं. पवित्र स्नान, पूजा आणि शिस्तबद्ध जीवन. गरुड पुराण सांगतं, बाह्य शुद्धीपेक्षा अंतर्गत शुद्धी महत्वाची आहे. पण नियमित पूजा, स्वच्छ आचार, शिस्तबद्ध दिनचर्या यामुळे मनुष्य हळूहळू योग्य मार्गावर स्थिर होतो आणि स्थिर आयुष्य अकाली तुटत नाही. बदल आज केला तर परिणाम उद्या दिसतो. गरुड पुराणाचा संदेश खूप स्पष्ट आहे. देव भूतकाळ बदलत नाही, पण भविष्य बदलण्याची संधी देतो. जो मनुष्य म्हणतो आता उशीर झाला, तो स्वतःच फसतो. कारण शेवटचा श्वास येईपर्यंत कर्म बदलण्याची संधी असते. अकाली मृत्यू टाळण्याचं अंतिम सूत्र. गरुड पुराण सांगतं, अहंकार सोडा, कृतज्ञ व्हा, निर्दयता सोडा, वासनेवर नियंत्रण ठेवा, पालकांचा मान ठेवा, सत्याच्या मार्गावर राहा. हे केल्याने मृत्यू थांबत नाही, पण अकालीपणा नक्कीच टळतो. मित्रांनो, हा व्हिडिओ भीती देण्यासाठी नाही, तर जागा करण्यासाठी आहे. कारण मृत्यू कोणालाही विचारत नाही, पण जीवन आपल्याला बदलाची संधी नक्की देतं. आज जर आपण स्वतःला बदललं, तर उद्याचा अंत कमी वेदनादायक होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ भीती देण्यासाठी नाही, तर मन जागं करण्यासाठी आहे. जर आज ऐकलेली माहिती तुम्हाला थोडी थांबवेल, विचार करायला लावेल आणि आयुष्य योग्य दिशेने नेईल, तर आमचा प्रयत्न सफल झाला. हा व्हिडिओ मनाला थोडासा जरी भिडला असेल, तर लाईक करा. घरच्यांपर्यंत, मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. कारण अशी माहिती एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. अशा सत्य आधारित आध्यात्मिक विषयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरिविष्णू.